वन्यजीवांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन, भूतदया ही आपल्यामध्ये रुजलेली आहे. म्हणजे ती अभंगातनं येते, ती फोकलोर्स मधून येते. आता या सगळ्याकडे आपण भूतदया म्हणून पाहायचं की एक निश्चित ठोस अशा प्रकारचा वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून पाहायचं. कोकणात तर छोटा शेतकरी जो बिचारा त्याची अर्धा एकर, पाऊण एकर, 1 एकर शेती ही स्वतःच्या कुटुंबासाठी भात पेरणी करतो. तो काही कमर्शियल करणारा नाही, पण रानडुक्कर येतात, त्या अख्ख्या शेतात धुळतात आणि मग ते त्यांची स्थिती खूप वाईट होते. पण आय थिंक व्हॉट इज नॉट अंडरस्टूड आणि जे आय थिंक कुठेतरी हरवत चाललो आहे ते म्हणजे आपल्या आयुष्य चांगल्या करण्यामध्ये प्राण्यांचा काय रोल आहे. जेवढं तुम्ही त्यांना पळवून लावायचा विचार कराल तेवढा त्यांचा स्ट्रेस वाढतो. हत्ती हे स्ट्रेस खालनं जातात आणि जेव्हा स्ट्रेस येतो तेव्हा ते खूप जास्त विनाश करतात. हत्तीच्या कळपातले वेगवेगळे हत्ती वेगवेगळे रोल घेतात. अच्छा, तर आता असे ढोल बडवले, फटाके लावले, हे केल्यावर असं बघण्यात आलंय की जी जनरली मादी जी त्यांची लीडर होती ती मागे येते आणि एक दुसरं यंग अशी एका ठिकाणी यंग, काही ठिकाणी वेगवेगळे हत्ती तो रोल घेतात आणि ते जनरली अग्रेसिव्ह असतात. भूतदया ही भूतदयेच्या ठिकाणी बरोबर आहे, पण ग्रामीण भागात जिथे शेतकरी कुटुंबाचा प्रमुख मारला जातो त्यावेळेस त्या कुटुंबावर जे पुढच्या 30-40 वर्षांसाठी अरिष्ट ओढवतं ते गंभीर असतं. त्यामुळे वाघांच्या समस्येकडे आपण कसं पाहणार आहे. म्हणजे जसं बिबट्या तर आपण सापळा लावून हुसकावून काढू शकतो, पण हत्ती किंवा गवे किंवा वाघ हे असे प्राणी नाही आहेत की जे तुम्ही, कारण जर ते कॉन्फ्लिक्ट मध्ये आले तर ते हुसकावणं बिसकावणं तर अशक्य आहे. म्हणजे ते बळी घेतात. साऊथ आफ्रिकेचं मॉडेल आहे की त्यांच्याकडे एवढ्या स्क्वेअर फीट मध्ये एवढे प्राणी हवे. हे मॉडेल भारतात लागू होईल असं माझं बिलकुल म्हणणं नाहीये, पण ते जर 50 झेब्रा, 3 सिंह, 4 जिराफ, 1000 छोटी हरणं हे जर 100 स्क्वेअर किलोमीटर मध्ये डिफाईन असतील तर ते 51वा प्राणी 50च्या वर होऊ देत नाही. नमस्कार, MyMTV मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत पुन्हा एकदा, जसं मी मागच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं, ऋषिकेश चव्हाण आपल्यासोबत आहेत. मागच्या पॉडकास्टमध्ये आपण त्यांच्याबरोबर चर्चा केली होती पर्यावरणीय समस्यांच्या आजच्या संदर्भातल्या परिस्थितीबद्दल. खरंच त्यात सोल्युशन्स आहेत का, जुन्या संकल्पना तुटतायत. जसं आपण चर्चा करतो की हा नवा भारत आहे आणि अर्थात नव्या भारताच्या नव्या समस्या पण आहेत. आणि या नव्या समस्यांमध्ये एक खूप महत्वाची समस्या आहे जी शहरं, ग्रामीण भाग, कृषीची क्षेत्र किंवा उद्योग, इंडस्ट्री, मानवी जीवन या सगळ्यात समोर एक गंभीर प्रश्न घेऊन उभा आहे आणि तो प्रश्न आहे पशु मानव संघर्षाचा. ऋषिकेश चव्हाण यांचं मी स्वागत करतो. ऋषिकेश, तुमचं स्वागत. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण वन्यजीवांच्या समस्यांबद्दल बोलूया, पशु मानव संघर्षाविषयी बोलूया आणि आजच्या कॉन्टेक्स्ट जे त्याचं बदलतं स्वरूप आहे त्याविषयी बोलूया. धन्यवाद परत एकदा MyMTVच्या पॉडकास्टवर आमंत्रण दिल्याबद्दल. नक्की आय थिंक हा महत्वाचा मुद्दा आहे आणि जे काही मला थोडं समजतं आपण त्याच्यावर नक्कीच चर्चा करू. सर्वात आधी थोडं बॅकग्राऊंडवर चर्चा करूया. म्हणजे मुळात भारत हा स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी प्रिन्सली स्टेट्स किंवा राजे रजवाड्यांचं राज्य असलेला देश होता आणि हंटिंग, गेम हंटिंग हे खूप कॉमन होतं. म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या जे हिस्टॉरिकल रेफरन्स सापडतात त्या 2 प्रकारचे रेफरन्स सापडतात. एक तर महाराजांनी किती वाघ मारले, किती सिंह मारले, किती हत्ती मारले, आणि मग दुसरे कॉन्टेक्स्ट जे आहेत ते रेव्हेन्यूवर परिणाम करणाऱ्या प्राण्यांची शिकार केल्याचे. म्हणजे लांडगे मारायचे आणि त्याची शेपूट आणून सरकारात दाखवायची आणि बक्षीस घेऊन जायचं. तर या प्रकारे आपण भारतातल्या वाईल्ड लाईफशी डील करत होतो. हे आपलं स्टेटस होतं आणि खूप साऱ्या रॉयल फॅमिलीजकडे त्यांची कलेक्शन पण होती. म्हणजे कुणाकडे वाघ होते, कुणाकडे हत्ती होते,
परदेशातनं आणलेले प्राणी सुद्धा होते, महाराष्ट्रात सुद्धा होते. ट्रॉफीज त्याच्या आपल्याला आता पाहायला मिळतात. 1972 साली आपल्याकडे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट आला आणि वन्यजीवांच्याकडे बघण्याचा सरकारचा, कायद्याचा आणि एकंदरीत सरकारी व्यवस्थांचा दृष्टिकोन पूर्ण बदलला. आपण प्रोटेक्शन करायला लागलो. कुठल्याही शेड्यूल्स तयार झाली. भारतीय वन्यजीव त्या शेड्यूलमध्ये बसले आणि मग ते पाळणं, त्याची शिकार करणं, ते विकत घेणं, विकणं, सोबत बाळगणं हे सगळे दखलपात्र गुन्हे झाले आणि न्यायालयीन खटले चालायला लागले. म्हणजे सलमान खान वगैरे सारखी सेलिब्रिटी पण यातनं सुटले नाही. त्याचं कारण तो वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट आहे. आता जेव्हा आपल्याला एका बाजूने अशा प्रकारे कायद्याच्या आधारावर वन्यजीवांना देशाची संपत्ती मानून, राष्ट्रीय संपत्ती मानून त्याचं रक्षण करण्याचं एक सक्सेस मॉडेल पण आहे. म्हणजे पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान या भारताच्या नेबरिंग स्टेटमध्ये सुद्धा अजून कायद्याच्या आधारावर वन्यजीवांचं रक्षण करण्याचं इतकं चांगलं मॉडेल नाहीये. किंबहुना आशियामध्ये पण नाहीये. म्हणजे ओरँगुटान वगैरे सारख्या थ्रेटन स्पीसीजची सुद्धा सर्रास तस्करी, शिकार, तिथल्या हॅबिटॅट समोर प्रश्न उभे आहेत. भारताचं यश आहे आणि ते मान्य केलं पाहिजे असं मला वाटतं. पण आता नवे प्रश्न तयार होत आहेत. म्हणजे बिबट्या दिसायला लागत होता तोपर्यंत हत्ती दिसायला लागले, आता गवे दिसायला लागले. चंद्रपूर आणि विदर्भामध्ये वाघांची समस्या भीषण येते. म्हणजे पंक्तीत येऊन वाघ आला, लग्नाच्या मंडपात वाघ आला, अशा प्रकारची फुटेज दिसत आहेत. त्यामुळे समस्यांचं स्वरूप बदलतंय. तुम्हाला काय वाटतं? आय थिंक किरण, तुम्ही एकदम महत्वाचा मुद्दा काढलात. एकतर जे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972चा जो कायदा आहे तो सक्सेसफुल आहे आणि तुम्ही म्हणाला तसं तो आशियातला नाही, मी म्हणेल तो जगातलाच एक सगळ्यात स्ट्रॉंगली वर्डेड असा कायदा आहे आणि त्याचा फायदा झाला. म्हणजे त्याच्या थ्रू आपण व्याघ्र प्रकल्प डिक्लेअर केले, हत्तींचे प्रकल्प डिक्लेअर केले, आपण बरंच काय काय केलं आणि गेल्या 50 वर्षांमध्ये आपल्याला त्याचे सक्सेस दिसायला लागले, जसं तुम्ही म्हणालात तसं. म्हणजे आता पण त्याचं काय आहे की आपण त्या प्राणी फोकस्ड कायदा आहे आणि त्याच्या हॅबिटॅट्सवर थोडंफार लक्ष दिलं जातं. याच्यामुळे काय झालं की काही एरियाज, भागांमध्ये जसं तुम्ही म्हणाल तसं संख्या वाढल्या आहेत, पण ॲट द सेम टाइम जर तुम्ही हिस्ट्री बघितली गेल्या 50-60 वर्षाची, तर जंगलं किंवा नैसर्गिक अधिवास जो आहे प्राण्यांचा तो कमी होत गेलाय आणि काही ठिकाणी तुम्हाला प्राण्यांचं, ज्याला इंग्लिशमध्ये रेमिनंट पॉप्युलेशन म्हणजे राहिलेली पॉप्युलेशन असं दिसतं. तर आणि मानव आज खूप आत 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 म्हणजे पूर्वी जितकं जंगलं मोकळी होती किंवा काय म्हणतात त्याला, माणसांची पॉप्युलेशन जशी कमी होती तशी आज नाही राहिली, आज ती वाढली आहे. त्यामुळे संघर्ष म्हणण्यापेक्षा त्याला समजणं फार गरजेचं आहे. त्याच्यात 3 भाग आहेत. एक म्हणजे असं आहे का की रोज संघर्ष होत असतात, तर हो आणि नाही, पण ते समजून घेणं जरा, आय थिंक मी 3 मुद्दे ते मांडीत. पहिला मुद्दा म्हणजे असं, त्याला आम्ही इंटरफेस म्हणतो. म्हणजे कसं की आपण मुंबईत राहतो, काय मुंबईमध्ये वन्यजीव नाही आहे का? मुंबईमध्ये 300च्या वरती पक्ष्यांच्या प्रजाती आहेत, 50च्या वरती सरपटणारे प्राणी आहेत, बिबटे आहेत. आय थिंक एका काळी मुंबईमध्ये सगळ्यात जास्त बिबट्यांची डेन्सिटी होती, आजही टॉपमध्ये असेलच. आणि भारतातल्या जवळजवळ सगळ्याच शहरांच्या अवतीभोवती अशी स्थिती आहे, सगळ्यांचं जंगलांना लागून असलेल्या. म्हणजे पुण्यात जर गवा येऊ शकतो, भोपाळमध्ये वाघ येतो फॉर एक्झाम्पल, तर आपण नेहमीच राहतो. म्हणजे कॉन्फ्लिक्ट होत असतो का मुंबईमध्ये? नाही. तर हा इंटरफेस आहे जिथे आपण आणि वन्यजीव सेम जागा वापरली जातात. आता ते जागा, एक जागा जी प्राणी पण वापरतात नाही, आपण पण वापरतो, त्याला आपण इंटरफेस म्हणतो आणि त्याच्यामुळे काही कॉन्फ्लिक्ट होत नाही. कारण काय, रोज म्हणजे आपणच किती वेळा बघितलं की मुंबईमध्ये सीसीटीव्ही फुटेजमध्ये 2 सेकंद आधी बिबट्या बसला असतो, तो निघून जातो, मग मॉर्निंग वॉकर्स येऊन तिथे बसतात. तर तो इंटरफेस झाला. इंटरॅक्शन म्हणजे काय होतं, आपण समोरासमोर येतो. म्हणजे आपल्याला कधी साप दिसतो, कधी हत्ती दिसतो, कधी एखादा बेडूक दिसतो. आता दरवेळेला ते आपण एकमेकांना बघतो आणि आपण बेडूक दिसल्यावर आपण घाबरत नाही, वाघ दिसल्यावर आपण घाबरतो. बरोबर आहे. तर अशा प्रकारचं इंटरफेस नेहमी होत असतो. तर आयदर वाघ पळून जातो किंवा बिबट्या पळून जातो किंवा माणूसही पळून जातो तिकडनं
आणि त्याच्यातनं कोणाचंही नुकसान होत नाही, ना प्राण्याचं नुकसान होत नाही किंवा माणसाचंही नुकसान होत नाही. ह्याला आपण असं इंटरॅक्शन म्हणतो. म्हणजे आपण बघितलं किंवा आपण काहीतरी आपलं त्यांच्यावर इंटरॅक्शन झालं. आणि तिसरं ज्याला ह्याचं जेव्हा एकत्र येतात, समोरासमोर येतात, म्हणजे तुम्ही मेळघाटात गेला तर अस्वलीचं कॉन्फ्लिक्ट बघाल किंवा आता दोडामलमध्ये गेला तर हत्तींचं बघाल, तर जिथे निगेटिव्ह आउटकम येतो की कोणाला तरी त्याचा त्रास होतो, आयदर प्राण्यांना होतो किंवा माणसाला. माणसांना होतो. आय थिंक हे डिस्टिंक्शन समजून घेणं महत्वाचं आहे, कारण की जोपर्यंत आपण ह्याच्यावर काम करत नाही तोपर्यंत आपण सगळ्यालाच कॉन्फ्लिक्ट म्हणतो, आणि सगळ्याला कॉन्फ्लिक्ट म्हटलं की प्रॉब्लेम जेवढा आहे त्याच्यापेक्षा खूप जास्त दिसतो. याचा अर्थ असं नाही की प्रॉब्लेम नाहीये, प्रॉब्लेम आहे, खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आणि आय थिंक वाघाने आणि महाराष्ट्रात आय थिंक गेल्या 4-5 वर्षामध्ये 100 लोकांच्या वरती मृत्यू झालाय. कॉन्फ्लिक्टमध्ये कॉम्पेन्सेशन्समध्ये 81 करोड रुपये महाराष्ट्र सरकारांनी कॉम्पेन्सेशन मध्ये दिले. तर असं नाहीये की प्रॉब्लेम लहान आहे, तो रोजच्याच आहे, पण त्याचे वेगवेगळे घटक आहेत. आणि आय थिंक आपण आता चर्चा करू, आपण त्या एकेका घटकाला आपण टच करूया, कारण की बरेच आहेत. म्हणजे हत्ती आला, गवे आले, हरणं आली, वाघ आला, बिबट्या आला, पण सगळीकडे थोड्या थोड्यानी. जसा काळ बदललाय, हॅबिटाट्स एक पूर्वी संकल्पना होती की प्राण्यांना भूतदयेच्या आधारावर होती. मला असं वाटतं की कॅमेरा ट्रॅप आल्यामुळे भारतामध्ये खूप मोठी क्रांती आली. म्हणजे एक गमतीने जसं म्हणतात की गुगलने जी क्रांती केली ती 18व्या शतकात गुटनबर्गने केली होती, कारण प्रिंटिंग प्रेस आला. म्हणजे प्रिंटिंग प्रेस आल्यामुळे नॉलेज ही काही ठराविक लोकांची मोनोपॉली राहिली नाही. पुस्तकं छापून विकली जाऊ लागली, लोकांना ती मिळू लागली. मला असं, आणि गुगलने सुद्धा ते केलं. मला असं वाटतं की वाईल्ड लाईफच्या स्पेसमध्ये कॅमेरा ट्रॅपने ती क्रांती घडून आणली, जेणेकरून ज्याच्याकडे डेटा आहे तो त्या डेटावर स्वतःचं एक नॅरेटिव्ह तयार करायला लागला. या सगळ्या टेक्नॉलॉजी इंटरव्हेन्शननी जुन्या संकल्पनांना धक्का दिला. की एक सांगितलं जायचं की प्राणी शहरात का येतात, तर जंगलात खायला नसेल बिचाऱ्याला, उपाशी असेल. म्हणजे जे भूतदयेचं ची भावना होती ती इथे लागू होती. बिबट्या शहरात का येतो, तर तो, मग वेगवेगळ्या थेअरीज पुढे आल्या आणि नवीन थेअरी तयार झाली. त्यातनं जे वर्तन आपल्याला लक्षात यायला लागलं, त्याच्यावर तुम्ही काय सांगाल? आय थिंक एकदम मूलभूत प्रश्न विचारला तुम्ही. कारण जेव्हा आपण आधी कॉन्फ्लिक्ट बघायचो तेव्हा आपण तो स्टॅटिक असा इश्यू बघायचो, पण आता लक्षात येतं की प्राणी सुद्धा विचार करू शकतो, प्राण्याचं पण एक रिॲक्शन असतं. तसंच माणसं पण विचार करतात, त्यांचं रिॲक्शन असतं. आणि हे रिॲक्शन जे आहे ते डायनामिक आहे. आणि ज्याला ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट किंवा वन्य प्राणी आणि यांचं जो हे आहे संघर्ष ज्याला म्हणतो, तो एक डायनामिक सिस्टम आहे आणि स्टॅटिक नाही आहे. त्यामुळे जर तुम्ही जंगलात मिळत नाही म्हणून तो येत नाही असं नाहीये. त्याला आता एखाद्या बिबट्याला शहरात आला आणि त्याला कुत्रे सहज मिळायला लागले, तर त्याचा स्वभाव जो आहे तो हलकासा बदल पडतो, त्याच्यामध्ये बिहेवियर मध्ये हलकासा फरक येतो. आणि म्हणून ते तुम्हाला जास्त दिसायला लागतात. असं नाही की जंगलात प्राणी नाहीत, कारण की नाहीतर तुम्ही चंद्रपूरच्या जंगलांमध्ये गेला तर हरणं बिरणं तुम्हाला पाहिजे तेवढी दिसली तरी तुम्हाला वाघ बाहेर दिसतात, कारण की तिथे गुरं आहेत. तर हे डायनामिझम समजणं, आणि ते एक ब्लँकेट, म्हणजे हत्ती पण तसाच वागतो आणि वाघ पण तसाच वागतो आणि गवे पण तसाच वागतं असं नाहीये. प्रत्येकाचा आपापलं स्पीसीनुसार बिहेवियर बदलतो. म्हणजे निकित सुर्वे आपला नेहमी सांगतो की ताट वाढत बसण्यापेक्षा लेपर्डला वडापाव अवेलेबल असतो आणि तो कुत्रा असतो, म्हणून तो पटकन बाहेर येऊन त्याचा वडापाव घेऊन पळून जातो. हे झालं एका ठराविक स्पीसीज बद्दल. हत्तींचा आपण विचार केला, एकतर ती वन ऑफ द मोस्ट इंटेलिजंट स्पीसीज आहे आणि ती उत्क्रांती बरोबर बदलत येऊनही इतका मोठा साईज असूनही स्वतःचं अस्तित्व टिकू नये. आणि आता लेपर्ड किंवा या सगळ्यासारखं ते स्वतःचं अस्तित्व म्हणजे विस्तारत आहे. म्हणजे महाराष्ट्र हे 15 वर्षापूर्वी 0 हत्तींचं राज्य होतं. आज महाराष्ट्र हे हत्ती असलेलं आणि हत्तींचं ब्रीडिंग करणारं, म्हणजे ते हत्ती ब्रीड होतात, हत्ती फ्लरिश होतात, जन्माला येतात, असं राज्य झालेलं आहे. म्हणजे मी कर्नाटक मधनं जिथून हत्ती आपल्याकडे येतात
तिलारी वगैरे भागात त्या गेलची पाईपलाईन आहे जिथून गॅस येतो. बरोबर. आणि त्या गॅसच्या पाईपलाईन मधून आम्ही चालत गेलो. एक इंटरेस्टिंग गोष्ट जी लक्षात आली ती अशी होती की आता ती गॅस पाईपलाईन असल्यामुळे, खाली पाईपलाईन असल्यामुळे तिथे मेटलचे बोर्ड आहेत. तर ते मेटलचे बोर्ड, बॅरिकेड्स किंवा चिन्ह, संकेत, हत्ती जेव्हा हे हुसकावून परत लावले जातात, कर्नाटकात त्यांना पाठवलं, तर जेवढी जेवढी मॅनमेड स्ट्रक्चर्स आहेत, म्हणजे असे बोर्ड आहेत, हत्ती फक्त तेच तोडत तोडत परत जातात. बरोबर. ते झाड पाडत नाहीत, ते एखादी मोठी शिळा किंवा बोल्टर ढकलून देत नाहीत. तर हे काय बिहेवियर आहे? इंटरेस्टिंगली 2 दिवसापूर्वीच जागतिक हत्ती दिवस होता आणि खूप सुंदर सुंदर फुटेज बघायला मिळालं. त्यातले हे काही जे फुटेज आहेत जे तुम्ही म्हणालात की हत्ती तोडतोय ते पण लक्षात आले होते. म्हणजे काही ठिकाणी चिडून ते फक्त पाण्याचे पंप तोडून निघून जातात. हो. आय थिंक आपण घाबरतो जेव्हा हत्ती, तुम्ही विचाराल जंगलातल्या कोणत्या प्राण्याला तू घाबरून किंवा वचकून राहशील, तर हत्ती त्यातला नंबर 1 वर असेल जेव्हा मी जंगलात जातो तेव्हा. हत्ती असा आता रिसर्च खूप झालाय काही वर्षात आणि एस्पेशली तमिळनाड आणि ह्या भागांमध्ये जो हत्तींवर रिसर्च करण्यात आला, याच्यात लक्षात आलं की जेवढं तुम्ही त्यांना पळवून लावायचा विचार कराल तेवढा त्यांचा स्ट्रेस वाढतो. हत्ती हे स्ट्रेस खालनं जातात आणि जेव्हा जेव्हा स्ट्रेस येतो तेव्हा ते खूप जास्त विनाश करतात. हे सायंटिफिकली आता प्रूव्हन आहे. हिंसक होतात, खूप हिंसक होतात. आणि हत्ती जसं तुम्ही ते एका हर्डमध्ये राहतात, एका ग्रुपमध्ये राहतात, त्यांच्या प्रत्येकाचा म्हणजे असं मानलं जातं की एक मॅट्रिआर्क आहे, म्हणजे एक अशी मादी असते जी अख्ख्या हर्डला घेऊन फिरते, ती सगळी लक्षात येते. हे आता असं लक्षात आलंय की ते वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये वेगवेगळे हत्ती, त्याच हत्तीच्या कळपातले वेगवेगळे हत्ती वेगवेगळे रोल घेतात. अच्छा. तर आता असे ढोल बडवले, फटाके लावले, हे केल्यावर असं बघण्यात आलंय की जी जनरली मादी जी त्यांची लीडर होती ती मागे येते आणि एक दुसरं यंग अशी, एका ठिकाणी यंग, काही ठिकाणी वेगवेगळे हत्ती तो रोल घेतात आणि ते जनरली अग्रेसिव्ह असतात आणि ते चार्ज करतात आणि हे असं लक्षात आलंय. त्यामुळे आय थिंक देर इज इनफ रिसर्च. आणि आमचा एक सपोर्टेड प्रोजेक्ट आहे वालपराय नावाच्या एका भागामध्ये तमिळनाडूमध्ये, जिथे असं दाखवलं की कॉन्फ्लिक्ट गेल्या 4-5 वर्षात शून्यवर आला आहे. एकही हत्ती मेला नाही किंवा एकही माणूस मेला नाही. आणि ते इंटरेस्टिंग मॉडेल आहे, मी त्याच्याबद्दल 2 मिनिटं बोलीन. पण आय थिंक हे जे आपल्याला वाटतं की आपल्याला काही हत्ती दिसला की त्याच्या टाळ्या वाजवा, ड्रम वाजवा, फटाके फोडा, आय थिंक ही सगळ्यात चुकीची गोष्ट आहे करायला, जी या भारतभर ही प्रॅक्टिस आहे. वेरॅज जर तुम्ही ते मॉनिटर केले हत्ती कुठे आहेत, कसे आहेत, आणि जसं एक अलर्ट सिस्टम आजचं मॉडेल तयार आहे. म्हणजे तुम्ही त्या वालपराय रिजनमध्ये गेलात तर ते 220 स्क्वेअर किलोमीटर, म्हणजे साधारण मुंबईच्या अर्ध्या साईजची ती एरिया आहे, जे फक्त चहाच्या बागा आहेत तिथे. आणि त्याच्यामध्ये खूप लोक राहतात. एकेका चहाच्या बागांमध्ये 2-3 हजार लोक राहतात आणि तिकडनं बस जाते, शाळा आहेत, सगळे, म्हणजे ते शहरांसारखंच असतं. जसा काही हत्ती दिसला की तुम्ही फक्त, जर तुम्हाला हत्ती दिसला तर तुम्ही फक्त एक SMS पाठवायचा एका नंबरवर की मी इकडे एवढे हत्ती बघितले. मग त्यांचं नेटवर्क आहे जे सगळ्यांना जे रजिस्टर्ड आहेत आणि बहुतेक सगळेजण ते त्या नेटवर्कवर रजिस्टर्ड आहेत, सगळ्यांना SMS येतो की ह्या भागामध्ये हत्ती बघण्यात आला होता. ज्यांनी SMS नाही बघितला किंवा ज्यांच्याकडे फोन नाही आहेत त्यांच्यासाठी त्या क्रॉसिंगच्या ठिकाणी त्या लोकांनी असा दिवा लावलेला आहे लाल रंगाचा, आणि तो लाल रंगाचा दिवा ते सुरू करतात. एस्पेशली रात्रीच्या वेळी जेव्हा हत्ती दिसत नाही, म्हणजे रात्री सोडा, मी किती वेळा हत्ती इतका शांत उभा राहू शकतं की तुमच्यापासून 6 फुटावर आहे, तुम्हाला दिसणारी नाही. जर तो एका झाडामागे असेल किंवा आवाज नाही करत, शांत उभा राहतो, त्यावेळेला ते कॉन्फ्लिक्ट होतात, कारण की सडनली माणूस त्याच्या समोर होतो. जर असे अलर्ट सिस्टम गेले की आता इथे हत्ती आहे, मला माहिती आहे कुठे आहेत, आणि लोकांबरोबर तुम्ही जर कामं केलं, म्हणजे तिकडची जी एक नेचर कन्झर्वेशन फाउंडेशन नावाची संस्था आहे, तिथे गणेश नावाचा आहे, ते दिवस रात्र त्यांनी लोकांबरोबर पटनाट्य केली, त्यांच्याबरोबर मीटिंग्स केल्या, सगळं करून लोकांना सांगितलं की हत्तीचा बिहेवियर कसं असतं, तुम्हाला सिग्नल मिळाला की असं असं हत्ती आहे तर तुम्ही कसं वागायचं, हे त्यांनी सातत्याने आय थिंक गेले 4-5 वर्षापेक्षा जास्त हे करतात. म्हणजे 20 वर्षाचा त्यांचा स्टडी आहे, पण गेले 5-6 वर्ष त्यांनी एकदम अग्रेसिव्हली ही सिस्टम बसवली आहे. आज एकही कॉन्फ्लिक्टचा काही प्रॉब्लेम नाहीये. हत्ती स्ट्रेसमध्ये नाही होत,
त्यामुळे ते नुकसान कमी करतात. आय थिंक हत्तींसाठी हे सोल्युशन्स आता वेगवेगळ्या ठिकाणी अप्लाय करायला पाहिजे. हसन नावाचं एक कर्नाटकामध्ये हे डिस्ट्रिक्ट आहे, तिथे पण ते ट्राय करतात. आय थिंक असे सोल्युशन्स आपल्याला बघायला लागते. आणि जिथे महाराष्ट्राचा प्रश्न आहे, तुम्ही म्हणाला हे 15 वर्षापूर्वीच हत्ती आले. हत्ती गेले काही वर्ष महाराष्ट्रामध्ये नव्हते. ते मारले गेले, काय झालं ते आपल्याला माहिती नाही, त्याचा रेकॉर्ड नाही, पण ते नव्हते जंगलांमध्ये, महाराष्ट्राच्या जंगलांमध्ये हत्ती नव्हते. आता ते परत आले आहेत, तर लोकांना माहितीच नाही. किती अशा केसेस मी ऐकल्यात आणि बघितल्या आहेत की जिथे हत्ती आला म्हणून गणपती आला म्हणून नारळ घेऊन गेले. आपला व्हिडिओ आहे ना, हा बरोबर आहे, पावलाचा ठसा जिथे हत्तीच्या उमटलाय तिथे लोकांनी गणपती आला म्हणून श्रद्धेने, आणि आज भीषण झाली असते. आणि त्यामुळे लोकांचे जीव गेले त्याच्यामध्ये. कारण की हत्ती जेवढा प्रेमळ दिसतो, हत्ती तसा प्रेमळ नसतो. तो खूप, तुम्ही जवळ गेला तो नक्कीच तुम्हाला, आणि त्याला त्यांनी काय करायला पण नाही पाहिजे. नुसतं धक्का मारला की पाय मारला तरी माणूस मरू शकतो. तर हा जो आपल्याला ज्या एरियाजमध्ये हत्ती वर्षानुवर्ष म्हणजे पिढ्यानपिढ्या लोक बघतायत, तिकडच्या लोकांना माहिती आहे, त्यामुळे तेवढे कॉन्फ्लिक्ट होत नाही. पण महाराष्ट्राच्या ठिकाणी जिथे लोकांना माहिती नाही की हत्ती दिसल्यावर काय करायचं, तिकडे तुम्हाला असं नजरेत येतं की वाढत चाललाय कॉन्फ्लिक्ट. आणि हा फक्त झाला माणसाच्या जीवाचा प्रश्न, पण शेतीचं नुकसान किंवा ह्याचा पण एक मोठा भाग आहे. आणि आय थिंक शेती हा आणि वन्यजीव हा खूप मोठा विषय आहे. आपण त्याच्याबद्दल पण थोड्या वेळात बोलूच. आपण हत्तीविषयी बोललो, गवा पण एक मोठा प्रश्न आहे. आता गवा हा समजून गेला पाहिजे की गवा खूप मोठा असतो. म्हणजे जवळजवळ तो 1 टनापर्यंत जाऊ शकतो जर तो नर असेल आणि तो फुल त्याच्या प्राईम मध्ये असेल तर तो 1 टन पर्यंत जाऊ शकतो वजन. अशा प्राण्याला म्हणजे शिकार करणे हे वाघ ह्यासारख्या मोठा, आणि तो सुद्धा सगळेच वाघ नाही करू शकत. म्हणजे स्पेशलिस्ट वाघ असतात जे गव्यांवर, आणि ते मोठा वाघ लागतो. कारण की असं 1 टनचा प्राणी किंवा 700-800 किलोचा प्राणी खाली आणणं हे सोपं काम नाही, ज्याला शिंग आहेत. तर अशा सिच्युएशन मध्ये त्यांचे प्रेडेटर्स कमी आहेत कम्पेअर्ड टू से आपलं चितळ म्हणजे हरण. तर हरणाला वाघ मारेल, बिबट्या मारेल, किंवा वाईल्ड डॉग्स, ढोल मारतात, असे बरेच प्रेडेटर्स आहेत. गव्याचे प्रेडेटर कमी आहेत त्या मनाने. म्हणजे एखादा यंग गवा असेल तर बिबट्या उचलून चान्स मिळतात, पण तसं फार कमी होतं. आणि हे जे एपिक्स प्रेडेटर्स कमी होणे, त्याच्यानंतर फॉरेस्ट डिग्रेडेशन, कारण गव्याला तेवढं खायला पण लागतं. आणि आता जंगलामध्ये त्या प्रकारचं जंगल राहिलं नसतील, कारण की डिग्रेडेशन होत चाललंय. अँड द अदर हँड तिथे मस्त ऊसाचे मळे, हत्तीसाठी ऊसाचे मळे, पण गव्यांसाठी भात किंवा अशी काही शेती जी तुम्हाला सहज येते. किंवा तुम्ही महाबळेश्वरला गेलात तर लोक त्यांना कणसाचं खायला घालतात, सहज फोटो काढतात. हा, फोटो काढतात. मला आठवतं एका गव्याला त्या लोकांनी महादेव नाव पण दिलं होतं. तो एकदम शंकर, आणि त्याच्यावर फोटो काढायचे. तर जेव्हा असा बदल झाला आहे जे त्यांना कधीच त्यांनी असं बघितलं नव्हतं. ते जंगलात राहायचे, शाळे होते, लाजायचे, बाहेर यायचे नाही. तिकडनं आता प्रेडेटर कमी झाले, जंगलामध्ये खूप खायला मिळत नाही. बाहेर आला तर तुम्हाला खायला मिळतं, चांगल्या दर्जाचं खायला मिळतं. तर ह्याच्यामुळे हे जे गवे आहे ते तुम्हाला आता शहरांमध्ये पण दिसायला लागले. आता कोल्हापुरामध्ये तुम्हाला कितीतरी वेळा गवा शहरात, पुण्याला, साताऱ्याला, डोंबिवलीत आपल्या गवा एकदा आला होता 2 वर्षापूर्वी. तर हे जे आहे, कारण हे थोडंसं ना कुठेतरी फाईन इक्विलिब्रियम ज्याला म्हणतात, की जे देणं घेणं असतं नैसर्गिक ह्याच्यामध्ये, ते थोडंसं हल्ल्यामुळे हे बदल दिसत आहेत आपल्याला आज. की गव्यांचं पॉप्युलेशन वाढतंय काही ठिकाणी आणि त्यांना कोण प्रेडेटर नाही आणि त्यांना खायलाही नाही, त्यामुळे ते बाहेर येतात. तर आय थिंक गव्याचा प्रॉब्लेम हा हत्तीसारखा नाहीये. तुम्ही तिथे अलर्ट सिस्टम टाकून काही करू शकत नाही. पण गवे कसे तुम्हाला दिसतील, ते बाहेर असतील, त्यांच्यापासून दुरी ठेवणं इज द बेस्ट वे टू गो फॉर इट. आणि सह्याद्री टायगर रिझर्व सारखे जे एरिया जे आहेत तिथे वाघांची संख्या कशी वाढेल, किंवा काही ठिकाणी वेळेला ढोल सुद्धा बघितलं जातं की ते एखाद्या गव्याला किंवा यंग फिमेल असेल तर तिला मारतात. तर त्या प्रकारचा जो कंट्रोल आहे तो परत कसा स्थापित करता येईल ते आपल्याला बघायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचा वाघ, ज्याला आपण खूप लाडावलं, आणि आता वाघांच्या वाढत्या संख्येचा
एक मोठा ब्लास्ट आपल्याला विदर्भात पाहायला मिळतोय आणि दररोज ऑलमोस्ट मनुष्य, कारण वाघाच्या संपर्कात आलेला माणूस काही वाचत दिसत नाही. इतका भीषण म्हणजे अवनी वाघिणीचं, आपण त्याच्यावर बोलूया थोडं भूतदयेच्या विषयावर सुद्धा. अवनी वाघिणीचा म्हणजे तिला मॅनिटर डिक्लेअर केल्यानंतर ती सापडेपर्यंतचा जो काळ आहे त्यात जवळजवळ 13 कुटुंब प्रमुख तिने मारले. आणि भूतदया ही भूतदयेच्या ठिकाणी बरोबर आहे, पण ग्रामीण भागात जिथे शेतकरी कुटुंबाचा प्रमुख मारला जातो त्यावेळेस त्या कुटुंबावर जे पुढच्या 30-40 वर्षांसाठी अरिष्ट ओढवतं ते गंभीर असतं. त्याच्यामुळे वाघांच्या समस्येकडे आपण कसं पाहणार आहे? म्हणजे जसं बिबट्या तर आपण सापळा लावून हुसकावून काढू शकतो, पण हत्ती किंवा गवे किंवा वाघ हे असे प्राणी नाही आहेत की जे तुम्ही, कारण जर ते कॉन्फ्लिक्ट मध्ये आले तर ते हुसकावणं बिसकावणं तर अशक्य आहे, म्हणजे ते बळी घेतात. मी खूप वर्ष विदर्भात काम केलं आणि त्यामुळे मला माहिती आहे, आय थिंक 2 वर्षापूर्वी 52 लोक मेली होती. म्हणजे जवळजवळ दर आठवड्याला एक व्यक्तीची मृत्यू होत होता. त्यामुळे तो विषय खूप, आणि त्या लोकांबरोबर मी राहिलोय, बोललोय, चर्चा झाली. मी गावात असताना आला होता तो. तर लोकांमध्ये खूप आक्रोश आहे, पण तो मोमेंटरी असतो. कारण की तुम्ही विदर्भात, म्हणजे आज विदर्भामध्ये वाघ का आहेत, आय थिंक याचं श्रेय हे लोकांना पण जातं. बाकी ठिकाणी जसं महाराष्ट्रामध्ये दिसत नाही जेवढे विदर्भात दिसतात, कारण की तो तुम्ही तिकडच्या लोकांशी बोलत ते म्हणतात हा वाघ तर असतोच, वाघाचाच जंगल आहे, तो असणार, तो इकडे नाही जाणार, तो कुठे जाणार. आय थिंक अशी एक मेंटॅलिटी आहे गाव म्हणून तिथे. आणि त्यांनी एखादा बैल मारला समजा तर ते असे खूप असं वाघाच्या अगेन्स्ट जातील वगैरे असं नाही, ते एक्सेप्टेड आहे की असं होतं. आय थिंक म्हणून पण तो भाग स्पेशल आहे, त्यामुळे त्या लोकांना ते क्रेडिट दिलं पाहिजे. पण जेव्हा कोणाचं, जसं तुम्ही म्हटलं, नुसतंच कुटुंब प्रमुख कशाला, कधी कधी मी बिबट्याने लहान मुलांना पण उचललेलं आहे किंवा वाघाने लहान मुलांनाही उचललेलं आहे. त्याचा जो राग असतो ते असे स्पाइक दिसतात तुम्हाला त्यांच्या वागण्यामध्ये, आणि मग ते हायवे रोखतील किंवा असे, आणि ते मी समजू शकतो म्हणजे एखादी झाली तर. आता ह्यासाठी तुम्ही जर बघितलं म्हणजे ताडोबा, ब्रह्मपुरी, सेंट्रल चांदा अशी जी सगळी जंगलं आहेत, कानारगाव, तर त्याच्यामध्ये जे आपण, आय थिंक इट इज फॅब्युलस वर्क डन बाय फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि खूप साऱ्या स्वयंसेवी संस्था ज्यांनी तिथे काम केले, त्याच्यामुळे तुम्हाला हे यश आज दिसतंय. पण कोणी सुद्धा प्लॅनिंग करताना की वाघांचं पॉप्युलेशन वाढलं तर त्याचे काय इफेक्ट होतील हे कधीच कन्सिडरेशन मध्ये नव्हतं. त्यामुळे आज हा विषय आलेला आहे. आणि आय थिंक तिकडनं वाघ उचलणं आणि दुसरीकडे टाकणं किंवा तिकडनं उचलणं गोरेवाड्यामध्ये हे सोल्युशन नाहीये. हे सिम्पटमचं त्यावेळेला करायला लागणारी गोष्ट आहे आणि ती केली पाहिजे, पण हे सोल्युशन नाहीये. आणि त्यासाठी मग वाघांची कॅरिंग कॅपॅसिटीचा स्टडी किंवा त्या जंगलांचा, वाघांचा नाही, त्या जंगलाचा कॅरिंग कॅपॅसिटी, म्हणजे एक जंगल ज्याच्यामध्ये एवढं चौरस किलोमीटरचं ते जंगल आहे, त्याच्यात एवढे हरणं आहेत किंवा त्यांचा जो काय प्रे बेस असेल, जे काय त्याच्याशी ते किती आहेत, याचा नीट अभ्यास करून आय थिंक सायंटिफिक मॅनेजमेंट हे कुठेतरी करावं लागणार आहे फॉर ताडोबा सारख्या ठिकाणी. कारण की ऑल्सो आता काय झालंय की ताडोबा आणि त्याच्या आजूबाजूचे विदर्भातले हे ज्याला सायंटिस्ट लोक सोर्स पॉप्युलेशन म्हणजे तिथे खूप ब्रीडिंग होतं. आणि पूर्वी ते जायचे, म्हणजे एक आदित्य जोशी यांचा जेनेटिक स्टडी आहे ज्याच्यामध्ये असं दाखवलं की एका जनरेशनमध्ये म्हणजे एक वाघ आणि त्याच्या पिल्लू ते 700 किलोमीटर ते 800 किलोमीटर प्रवास केलाय. म्हणजे कान्हापासनं खालती तेलंगणामध्ये पर्यंत ते गेले आहेत, असा प्रवास करतात. आता ती कनेक्टिव्हिटी मोडली आहे किंवा वाघ बाहेर पडला की तो इतका डिफिकल्ट आहे त्याला जाणं कुठेही. आणि वाघ ही मांजर आहे आणि ती खूप हुशार आहे आणि ती रात्रीच्या काळोखात जाते, नद्यातनं जाते, रस्ते क्रॉस करते, शेतातनं जातात, तरी सुद्धा तो ब्रह्मपुरी घेतलं तर ते 608 गाव आहेत आणि 1100 स्क्वेअर किलोमीटर जंगल आहे. 608 गाव 1100 स्क्वेअर किलोमीटर मध्ये एवढे वाघ असणं आणि ते जाणं, कॉन्फ्लिक्ट हे नैसर्गिक आहे, म्हणजे होणारच आहे. तर आय थिंक अशा ह्याच्यामध्ये, आणि स्पेशली मग महुवाच्या सीझन मध्ये लोक महुवा कलेक्शनला जातात, तेव्हा जंगलांमध्ये लवकर जाण्यामुळे कॉन्फ्लिक्ट होतो किंवा असे वेगवेगळे कारण. आय थिंक ते पिंजून काढलं पाहिजे
की कुठे ह्याच्यामध्ये कशामुळे कधी झाला. आय थिंक ते जर व्यवस्थित डेटाकडे बघून केलं तर आपल्याला ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळेल. म्हणजे एक सोल्युशन नाहीये त्याला. तुम्हाला जिथे एखाद्या वाघाला कधी मॅन इटर डिक्लेअर करणं ह्याचं काय सायन्स आहे आणि आय थिंक ते आहे. तो का तो ऍक्सिडेंट होता हे एस्टॅब्लिश करणे, आय थिंक जेनेटिक स्टडीज करणे, हे सगळं त्याचा मोठा भाग आहे. इनफॅक्ट आय थिंक नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेसमध्ये डॉक्टर उमा आहेत, त्या ह्या सगळ्या जेनेटिक लेवल्सवर त्याचा अभ्यास करतात की तुम्ही इकडचे तिकडे नेणं. त्या राजस्थानात करतायत. पण तसे सगळे स्टडीज वेगवेगळ्या ठिकाणी करून आय थिंक आपण जे विदर्भात सोल्युशन आहे ते तुम्ही सह्याद्रीतला न वापरता, सह्याद्रीत तो प्रॉब्लेम नाहीये, तर विदर्भासाठी वेगळं सोल्युशन, सह्याद्रीसाठी वेगळं सोल्युशन हे काढणं. आणि मला असं वाटतं की आज जर तुम्ही लोकांचा राग बघितलात, हा वाघापेक्षा जास्त डुकरावर आहे. रानडुकराची समस्या आहेच. म्हणजे कोकणात तर छोटा शेतकरी जो बिचारा त्याची अर्धा एकर, पाऊण एकर, 1 एकर शेती ही स्वतःच्या कुटुंबासाठी भात पेरणी करतो, तो काही कमर्शियल करणारा नाही. पण रानडुक्कर येतात, त्या अख्ख्या शेतात जुळतात आणि मग ते त्यांची स्थिती खूप वाईट होते. आज असं मोठं मायग्रेशन आहे. काही गावं आहेत जिथे ज्या गावातल्या एका छोट्या वाडीच्या वस्तीची लोकसंख्या ही 1200-1300 होती, जी आज 300 आहे. आणि जिथे तुम्ही त्यांचा हॅपीनेस इंडेक्स आता खूप बांगलादेशमुळे चर्चेत येतो की जिथे खूप हाय होता तिथे अनार्की आली, तो मुद्दा वेगळा आहे. पण जिथे त्यांचं छान घर आहे, निसर्गाच्या सानिध्यात आहेत, आनंदी आहेत लोक, रात्री वेळेवर झोपतात, सकाळी लवकर उठून कामाला लागतात, अशा ठिकाणाहून त्यांचं स्थलांतरण होत आहे रोजगाराच्या शोधासाठी. आणि मुंबईत कुठेतरी उपनगरात ही माणसं झोपडपट्ट्यांमध्ये राहतात, एक निकृष्ट दर्जाचं आयुष्य जगतात, शिक्षणाच्या संधी चांगल्या नाहीत, आरोग्याच्या नाहीत, रोजगाराच्या नाहीत. अशी एक विचित्र स्थिती आज रानडुकरामुळे केवळ कोकणात जी पाहता येते. आणि तुम्ही त्याला वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्टचं संरक्षण असल्यामुळे त्याला मारू शकत नाही. केरळमध्ये एक वेगळा कायदा आहे, तामिळनाडूमध्ये एक वेगळा कायदा आहे, आंध्रमध्ये एक वेगळा कायदा आहे. अशा सिच्युएशनचं आपण काय करणार आहे? आणि भूतदया, कारण तुम्ही अशा प्रकारचं काय ऍक्शन घेतलं की कुणीतरी एक कोर्टात जातं, मग न्यायालय, अवनीच्या बाबतीतही तेच झालेलं आहे. म्हणजे डिक्लेअर झाल्यानंतर न्यायालयाने मारू नका असं नाही दिसलं, आणि मारू नका ते मारलं जाणं ह्याच्या मधल्या काळात 13 कुटुंबाचे बळी गेले. जसं आपण म्हणत होतो, जसं वाघ आहे, हे लोकांचा राग आहे ना टेम्पररी. माणसाचा स्वभावच असा आहे की तो निघून जातो होता पुढे, स्वतःचं दुःख आत घेतो आणि रोजच्या कामाला लागतो. आणि ते असे स्पाइक मध्ये तुम्हाला बघायला मिळतात की राग येतो. पण तुम्ही डुकरांमुळे किंवा कोकणामध्ये तुम्ही कोकण म्हणालात म्हणून तिथे माकडांमुळे जे किंवा विदर्भात गेलं तर रोही म्हणतात, दुसरीकडे गेलं तर नीलगाय असं म्हणतात. तर ह्या सगळ्या प्राण्यांमुळे रोजचा जो त्रास आहे, म्हणजे तुम्हाला एका शेतकऱ्याला दिवसभर राबायचं आणि रात्री राखण करायची, परत दुसऱ्या दिवशी राबायचं, आणि हे सगळं करतात. ह्याचा जो रोजचा होणारा त्रास, आणि तुम्ही नाही थांबू शकत. म्हणजे डुक्कर हे जरी असं वाटतं की लहान प्राणी, पण त्याच्यासारखा चिकट प्राणी मी आयुष्यात बघितला नाहीये. उपद्रवी आहे आणि तो खूप मजबूत आहे. म्हणजे तुम्ही त्याला असं मारून हकलून तो जाऊ शकत नाही. इनफॅक्ट माझ्या गावामध्ये एक माणसाचा जीव गेला कारण की तो डुकराने त्याला धडक घातली आणि त्याला ट्रॅम्पल केलं काय. तर डुक्कर हा असा म्हणजे सोपा प्राणी नाहीये डील करण्यासाठी. आय थिंक याच्यासाठी 2-4 गोष्टींमध्ये लक्ष घातलं पाहिजे. एक म्हणजे क्रॉपिंग पॅटर्न. तुम्ही आज काय लावतात आणि काय अट्रॅक्ट करतं. जे मार्जिनलाइज फार्मिंग बद्दल बोललात, तर आता मार्जिनलाइज फार्मिंग मध्ये तांदूळ लावणं किंवा भात शेती ज्याला आपण म्हणतो, हे किती फायद्याचं आहे. म्हणजे त्याच्यातनं जसं तुम्ही म्हणाल तसं ते फक्त त्यांच्या परिवाराला तेवढं वर्षभर तांदूळ मिळेल एवढाच त्याच्यातनं शेती होते. हे इकॉनॉमिकली पण वायबल नाहीये आणि भारताला फूड सिक्युरिटी म्हणून पण वायबल सोल्युशन नाही. तर अशा वेळेला तुम्ही क्रॉपिंग पॅटर्नचा अभ्यास करणं की काय लावता येईल. म्हणजे काही ठिकाणी लोकांनी हळद लावून बघितली आणि इट हॅज बीन अ सक्सेस, किंवा मिक्स पॅटर्नचं क्रॉपिंग केलं की जे थोडंसं जरी भात लावायला लागतो कारण की आपण आज भात खाणारा देश आहोत, तर भाताचं साठी तुम्ही थोडं लावा, पण बाकीचं अजून पण बाजूला काय 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 लावा. असं मिक्स क्रॉपिंग पॅटर्न करायला पाहिजे. दुसरं आय थिंक जिथे खूपच होपलेस सिच्युएशन्स आहे तिथे सोशल फॉरेस्ट्री हा एक आहे.
कम्पेन्सेशन हा एक मोठा त्रासाचा मुद्दा आहे, कारण की त्याची प्रोसेस इतकी किचकट आहे की मी शेकडो शेतकऱ्यांशी बोललोय स्वतः, आणि असं लक्षात येतं की ते त्या प्रोसेसमध्ये पडण्यापेक्षा मला नको, त्यापेक्षा मी शेतीच बंद करतो. आणि लोकांनी तेच आहे. म्हणजे मी रानडुकराचं जो उदाहरण दिलं की त्याची तक्रार करा, पंचनामे करा, मग सरकारी कार्यालयांमध्ये खेटे घाला. माझी एक संकल्पना आहे, तुम्ही ती कदाचित चुकीची असेल तर ती चुकीची आहे म्हणा, की आपण जसं कांदा लागवड करणारा शेतकरी असतो, निफाड पासून नाशिकच्या भागात तुम्ही गेलात, थोडं पुणे जिल्ह्यात गेलात तर एक लक्षात येतं की कांदा चाळी उभ्या करण्यासाठी सरकार त्यांना अनुदान देतं. कांदा चाळी म्हणजे केज लाईक स्ट्रक्चर असतं ज्याच्यातनं वारा वाहत राहू शकतो. तर जिथे जिथे तुमचा जसं बिबट्यांचे हॉटस्पॉट डिफाईन आहेत, हत्तींचे हॉटस्पॉट डिफाईन आहेत, गव्याचे हॉटस्पॉट डिफाईन आहे, तर जसं शेळ्या मेंढ्यांसाठी पिंजरे बनवायला आपण जर पैसे दिले तर पुन्हा पुन्हा जे कंपन्सेशन द्यावं लागतं तो मार्ग होऊ शकतो का? किंवा शेतकरी अश्वर होईल, बिबट्या येईल, फिरेल, पिंजऱ्याभोवती फिरेल रात्री आणि निघून जाईल. अशा प्रकारच्या, कारण आता डायरेक्ट कॅश बेनिफिटचा जमाना आहे आणि तो खूप इफेक्टिव्ह सोशो पॉलिटिकल पर्याय म्हणून आता समोर आलाय. म्हणजे ज्याला आपण लाभार्थी म्हणून आयडेंटिफाय करणार आहोत त्यालाही पैसे मिळतात, बरोबर, आणि सरकारच्या बाजूने म्हणजे तो पुन्हा टेक्नॉलॉजीचा इंटरव्हेन्शन आहे आणि पॉलिटिकल विल थोडीशी, तर ती इथे पण लागू होऊ शकते का? आय एम ग्लॅड की तुम्ही असं हा विषय काढला, कारण की एक अर्थतज्ञ आहेत, त्यांचं नाव मिलिंद वाटवे आहेत, पुण्याचे. त्यांनी विदर्भामध्ये हा प्रयोग केला की काय होतं, ह्या जो किचकट आहे त्याच्यामुळे लोक जात नाही आणि शेती बंद केली आहे, जाऊन कम्पेन्सेशन मागणं, आणि ते म्हटलं की हे सेल्फ गव्हर्न्ड असायला पाहिजे आणि गव्हर्नमेंटनी विश्वास ठेवला पाहिजे लोकांवर. जर ते म्हणतात माझं एवढं झालं तर, आणि त्याचा एक त्यांनी गव्हर्नन्स मॉडेल काढलं, त्याचं गेम थिअरीमध्ये त्यांनी सेट केलं. त्यांनी बरेच वेगवेगळे इकॉनॉमिक्सचे काय म्हणतात थिअरीज वापरल्या आहेत आणि त्याच्यात त्यांनी तो सेट केलाय. त्यांनी कॉम्पेन्सेशन वाढेल, सरकाराच्या खिशातनं जास्त पैसे जातील, पण ते असे आर्ग्यू करतात की त्याच्यामुळे शेतीचं उत्पन्न आहे ते मल्टीफोल्ड वाढेल आणि ओव्हरऑल जेव्हा तुम्ही जसं PL म्हणतात, जसं प्रॉफिट आणि लॉसेसचा जर तुम्ही वर्षाच्या शेवटी जर हिशोब घेतला तर तुम्ही जास्त प्रॉफिटमध्ये असाल देन लॉस, म्हणजे गव्हर्नमेंटला जास्त फायदा होईल. आय थिंक असे सॉरी फॉर युझिंग द क्लिशे, आउट ऑफ द बॉक्स सोल्युशन्सचा विचार करणारे जे अर्थशास्त्रज्ञ आहेत त्यांचे हे जे त्यांनी पायलट करून दाखवलेत, आय थिंक त्यांनी एका छोट्याशा गावामध्ये वगैरे करून बघितलं, पण त्याचे लार्जर स्केलचे पायलट करणं आय थिंक सरकारने केले पाहिजेत आणि ते मॉडेल्स आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वापरता येतील. त्यामुळे मिक्स्ड फार्मिंग असे कॉम्पेन्सेशनचे डिफरंट मॉडेल्स, सोशल फॉरेस्ट्री, म्हणजे जसं चंद्रपूरमध्ये जर तुम्ही बांबू लावलात तर बाजूला बिल्टची फॅक्टरी जिथे आपला सगळा पेपर बनतो, किंवा त्यांच्यावर एक कॉन्ट्रॅक्ट साईन करणे की आम्ही तुमचा बांबू विकत घेऊ, तुम्ही शेतामध्ये बांबू लावा, बांबूमध्ये तुम्हाला मग ती रोजची जी कॉन्फ्लिक्ट आहे डुकरांची ती नाही होणार. म्हणजे असे काही सोल्युशन्स. आणि एक म्हणजे पेमेंट फॉर इकोसिस्टम सर्व्हिसेस, म्हणजे ज्याला तुम्ही जर इकॉनॉमिस्ट आणि सायकोलॉजिस्टशी जर तुम्ही बोललात तर देर इज अ लॉट ऑफ एन्व्हायरमेंटल इनजस्टिस, असं एक स्केल डॉक्टर विवेक बेलेकरांनी डेव्हलप केली आहे, जी लोकांना मला की इनजस्टिस होतं कारण की जंगल माझ्या शेताच्या मागे आहे, ती भावना कमी करण्यासाठी. म्हणजे आपल्याकडे वाड्याला ते म्हणतात की मुंबईला पाणी पुरवठा करणारे 6 धरणं एका ठाणे जिल्ह्यात आहेत, पण त्या ठाणे जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती असते मेच्या महिन्यात, पायपीट करावी लागते स्थानिकांना, आणि तो रोषाचा पण मुद्दा आहे. बरोबर आहे. तर म्हणजे आज मुंबईला पाणी पाहिजे म्हणून माझ्या मागे जंगल राहिलं पाहिजे, त्याच्यातनं वन्यजीव येणार आणि माझं शेत खाणार, ही जी भावना आहे ती जर तुम्हाला लोकांना त्याचं आम्ही त्या भावनेत काही चुकीचं नाही. म्हणजे रोज 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 तुमचं जर नुकसान होत असेल तर तुम्हाला त्यांना कशा प्रकारचं कॉम्पेन्सेशन दिलं पाहिजे. त्यामुळे त्याच्यासाठी PES सिस्टम्स आहे, म्हणजे पेमेंट फॉर इकोसिस्टम सर्व्हिसेस, म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होतोय ना, म्हणजे आपल्याला आज आपण काही विकत घेतो त्याचे आपण पैसे देतो, तसं आपल्याला जर काही फायदे होणार असतील तर त्याचे आपण जो ते राखतोय त्याला त्याचे पैसे देणे इतकं सोपं, म्हणजे एकदम सोपा ट्रेड आहे हा. तर ह्या सगळ्या 4-5 गोष्टी ज्या आपण आता गेल्या 5-7 मिनिटात म्हटल्या त्याचा जो तुम्ही एक असं कॉम्बिनेशन्समध्ये वापरले वेगवेगळ्या भागांमध्ये, तर आय थिंक
सोल्युशन नाही, पण लोकांना होणारं नुकसान, वन्यजीवला होणारं नुकसान हे नक्कीच खूप प्रमाणात खालती आणता येईल. आणि हत्तीसारखी समस्या जी आहे, जिथे खूप फिजिकल प्रॉपर्टीचं नुकसान, तुम्ही घरं पाडतात, कारण की ते पीठ खायला जातात किंवा मीठ खायला जातात, दारू प्यायला जातात. दारू प्यायला जातात हत्ती. ते ते सगळ्या प्रॉब्लेम कमी होऊ शकतात. म्हणजे मध्ये कोकणातला एक व्हिडिओ आहे जिथे काहीतरी असं मोठं घडतंय असं वाटतंय आणि एक हत्ती येऊन घराच्या बाहेर बघितलं तर 2 पाय वर उचलून फणस काढायचा प्रयत्न करतोय. आणि हे असं बघायला क्यूट वाटतं, पण भीतीचं वातावरण. नाही, दहशत. आणि मला विचारलं तर लोकांनी घाबरलं पण पाहिजे. जर हत्ती तुमच्या अंगणात असेल आणि तो तुमच्या बाजूच्या झाडात, तर त्याच्या जवळ जाणे आय थिंक थोडंसं लांब राहणं हे त्याला करेक्ट राहील. पण आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे लोकांना माहिती नाही. आपण आजपर्यंत एवढं कॉन्फ्लिक्ट कधी बघितलंच नव्हतं, त्यामुळे लोकांनाही माहिती नाही कसं करायचं. सरकारला याचे सोल्युशन्स रेडीमेड नाही आहेत, कारण की कॉम्पेन्सेशन देणं हे इंट्युटिव्ह आहे की पैसे द्या आणि जा, पण त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. आणि त्याच्यामुळे आपल्या ट्रेजरीवर एक नाही म्हटलं तरी हे माहिती, खूप पैसे नसतात पण तरी ते महत्वाचे पैसे असतात, त्यामुळे ते सरकारला पण ते कठीण जातं. आणि त्याच्यासाठी ते पैसे येणार कुठून देण्यासाठी. तर ह्या सगळ्या मुद्द्यांवर जर सोल्युशन पाहिजे असेल तर आय थिंक हे 4-5 गोष्टींवर काम करणं फार गरजेचं आहे. अलर्ट सिस्टम्सवर, हत्ती, मल्टिपल क्रॉपिंग पॅटर्न्स, त्याच्यानंतर सेल्फ गव्हर्न कॉम्पेन्सेशन पॅटर्न्स, त्याच्यानंतर अलर्ट सिस्टम्स ज्या असतील, आणि मग त्याच्यातनं जे काय उरेल त्याच्यात तुम्हाला मग तो प्राणी त्या जंगलातनं, म्हणजे तो डिक्लेअर्ड मॅन इटर असेल तर त्याला बाहेर काढणं, किंवा रिपीट ऑफेंडर असं म्हटलं जातं हल्ली, की एखाद्या प्राण्याला तुम्ही सवयच असते की त्याला चांगलं खायला मिळालं तरी तो जाऊन शेतातच येतो, कारण की त्याला तिची सवय लागली. तर अशा प्राण्यांना मग तुम्ही सेपरेट करणं. आणि तर आय थिंक हे जोपर्यंत सगळं करत नाही तोपर्यंत ह्या प्रॉब्लेमला सोल्युशन नाही. आणि त्याचबरोबर जंगलांची क्वालिटी सुधारणं, म्हणजे ज्याला हे इंटरनॅशनल डेकेड ऑफ इको रेस्टोरेशन असं डिक्लेअर केलं आहे युनायटेड नेशन्सने, तर त्याच्यावर काम करणं की आपली जंगलाची क्वालिटी सुधारली. झाडं उभी आहेत म्हणजे जंगल चांगलं आहे असं नाही आहे. त्याच्यात खायला काय आहे का, म्हणजे गवत तुम्ही बघाल तर आज ज्याला काँग्रेस गवत म्हटलं जातं, किंवा लँटनला काय म्हणतात, कणेर, ह्या सगळ्या ह्यांनी भरलेलं आहे जे कोणीच खाऊ नाही शकत. त्यामुळे जंगलामध्ये खायला पण काय, तर आय थिंक त्याचं रेस्टोरेशन करणं एका मोठ्या भागात, नुसतेच जाऊन झाडं न लावणं, पण कोणत्या प्राण्यांना काय लागतं आणि त्याची क्वालिटी सुधारणं. आय थिंक हे सगळ्यावर जर कामं केली, म्हणजे ऑन इकॉलॉजी साईड ऑल्सो आणि ह्युमन साईड ऑल्सो, या दोन्ही बाजूला जर काम केलं आणि व्यवस्थित सांगड जर घातली या सगळ्या गोष्टींची, तर हा मुद्दा जाणार नाही. कॉन्फ्लिक्ट कायम राहणार, कारण की माणसं आहेत, प्राणी आहेत, आणि ते आपण एकमेकांच्या सानिध्यात राहतो. तो इश्यू नेहमीच राहील, पण तो मॅनेजेबल राहील. लोकांना त्रास कमी होईल, शेतीला त्रास कमी होईल, आणि प्राणी पण राहू शकतील. याचं काहीतरी एक गणित नक्कीच बसेल. मी शेवटचा प्रश्न विचारतो, आणि जो या प्रश्नाशी थोडासा कनेक्टेड आहे. वन्यजीवांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन एकतर सांस्कृतिक किंवा व्हॅल्यू सिस्टम मधून भूतदया ही आपल्यामध्ये रुजलेली आहे. म्हणजे ती अभंगातनं येते, ती फोकलोर्स मधून येते. म्हणजे मग नामदेवांची गोष्ट सांगितली जाते की तुपाची वाटी कोरडी पोळी घेऊन गेला म्हणून कुत्रा. आता या सगळ्याकडे आपण भूतदया म्हणून पाहायचं की एक निश्चित ठोस अशा प्रकारचा वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून पाहायचा. म्हणजे जे प्राणी, जसं साऊथ आफ्रिकेचं मॉडेल आहे की त्यांच्याकडे एवढ्या स्क्वेअर फीट मध्ये एवढे प्राणी हवे, हे मॉडेल भारतात लागू होईल असं माझं बिलकुल म्हणणं नाहीये. पण ते जर 50 झेब्रा, 3 सिंह, 4 जिराफ, 1000 छोटी हरणं, हे जर 100 स्क्वेअर किलोमीटर मध्ये डिफाईन असतील, तर ते 51वा प्राणी 50च्या वर होऊ देत नाही. मग त्याला कलिंग केलं जातं, मारलं जातं, ट्रॉफी केली जाते. म्हणजे तुम्ही या, शिकार करा, पण ते उरलेल्या 50चं कॉन्झर्वेशन करत राहतात. आपण याकडे भारताचं मॉडेल काय असेल? म्हणजे याच्यापेक्षा सुंदर प्रश्न नाही आय थिंक चर्चेतला. त्याची कारणं सांगतो. एक म्हणजे भूतदया तुम्ही म्हटलं,
हा आपला एक इंट्रिन्सिक व्हॅल्यू आहे, म्हणजे एका माणसाची ती आतली व्हॅल्यू आहे. त्याच्यानंतर कल्चरचा भाग झाला, मी तुम्ही अभंगांचं म्हणजे केलं. त्यामुळे ते असं नाही की आपल्या सिस्टममध्ये नाही आहे भूतदया किंवा म्हणजे आपले बरेचसे देव प्राण्यांचे देव आहेत. म्हणजे तुम्ही वाघोबा म्हणा किंवा प्रत्येक देवाचं वाहन एक प्राणीच आहे. तर ते आपल्या कल्चरमध्ये आहे, ते आपल्या नेचरमध्ये आहे. पण आय थिंक व्हॉट इज नॉट अंडरस्टूड आणि जे आय थिंक कुठेतरी हरवत चाललो आहे ते म्हणजे आपल्या आयुष्य चांगल्या करण्यामध्ये प्राण्यांचा काय रोल आहे. आपण परवाच वेल बद्दल बोललो की देवमासा कसा आपल्याला ऑक्सिजनसाठी मदत करतो, किंवा हे कुठेतरी जे आहे सायन्स त्याचं ते लोकांपर्यंत पोचलं नाहीये. आणि आय थिंक सायन्स तिथे येतं की आपण तो आणायला पाहिजे भाग. मी जर समजा आज जंगल समजा 1000 चौरस किलोमीटरचं जंगल होतं, ते त्याच्यामध्ये 10 वाघ 15 हत्ती असं असे काही आकडे होते. पण आपण त्याच्यामध्ये एक्सपान्शन करून किंवा डिग्रेड करून ते आज जर 200 किलोमीटर राहिलं आहे, तर तुम्ही ते वाघ आणि हत्ती आणि हरणं कमी करणार का? आय थिंक मुद्दा नुसता तेवढाच नाही राहिलेला, हा प्राण्यांचा मुद्दा नाही राहिलेला आहे. त्याच्यातनं येणारा आपल्याला ज्या इकोसिस्टम सर्व्हिसेस ज्याला म्हणतात, म्हणजे पाणी झालं किंवा शेतीमध्ये पॉलिनेशन, म्हणजे जर जो तिसरा घास आपण खातो, आपण एका किड्याला थँक्यू म्हटलं पाहिजे, कारण ते कुठच्या तरी किड्याने ते पॉलिनेशन केलं म्हणून ते आज अन्न तयार झालं. म्हणजे मला मी असं फोटो बघितला होता की ऍपलच्या बागांच्या हाताने त्याचं परागीकरण चालू होतं. असं कारण कीटक नाहीये, कीटक आपण ते इन्सेक्टिसाइड वापरून ते संपवून टाकले, तर त्यांचं ऍपलच तयार होत नव्हतं. आय थिंक ह्या ज्या व्हॅल्यू सिस्टम आहे ते समजणं, म्हणजे त्याला प्राणी म्हणून न बघता एक आपल्याला लागणारी सिस्टम आहे ही, आपल्याला शेतं चांगले होण्यासाठी, आपल्याला पाणी मिळण्यासाठी. आणि ह्याच्यावर जर आपण त्याच्यावर भूतदया, आपलं कल्चर, आणि आपलं कल्चर खूप रिच आहे, म्हणजे काही हजार वर्षांचं कल्चर आहे आणि ते इन्फ्लुएन्स्ड आहे बऱ्याचशा मायग्रेशन्समुळे. बरेचसे लोक जे भारताकडे आले त्याच्यामुळे आय थिंक ह्या सगळ्यांची सांगड घालणं आणि सायन्सची त्याला मजबूत करणं. नुसतंच कारण की मनाने सगळे जगाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत, तुमच्या मनाच्या इच्छेमुळे. तर त्याला सायन्सची सांगड घालणं, त्याला विज्ञान म्हणजे ते अर्थशास्त्राची सांगड घालणं, त्याला सायकोलॉजीची, सोशल सायकोलॉजीची सांगड घालणं, आय थिंक हे सगळं महत्त्वाचं आहे. आणि नुसतंच प्राणी मेंटेन न करणं, म्हणजे नंबर्सच्या गेममधनं बाहेर पडून आपल्याला काय सर्व्हिसेस मिळतात, आय थिंक त्याच्यात जर आपण गेलो तर अल्टिमेटली आपल्याला नंबर मिळेलच. पण नंबरसाठी ते न करता आपलं इंटेन्शन काय याच्यावर जर आपण काम केलं, आपलं इंटेन्शन जर असं असेल की आपलं जे आपल्याला गरज आहे, म्हणजे आपलं सुख समृद्धी याच्यासाठी, ते जर आपण मेंटेन केलं तर आय थिंक मानव आणि वन्यजीव संघर्षण, किंवा आपल्याला पाण्याच्या समस्या, किंवा आपल्याला पावसामुळे होणारे आजचे ह्या दुर्घटना ज्या जे काय आहेत त्याच्यावर सोल्युशन मिळेल. आय थिंक एकाला आयसोलेशन मध्ये न बघता एकत्र बघणं फार गरजेचं आहे. नुसतंच आपल्याकडे 5000 वाघ आहेत ही सक्सेस न धरता, ह्याच्यामुळे वाघांमुळे आपल्याला किती फायदा होतो ते जर आपण बघितलं तर आय थिंक हे सोल्युशन आपल्याला नक्की मिळेल. धन्यवाद ऋषिकेश, तुम्ही आलात आणि आपण खूप वेगळ्या प्रकारच्या आउट ऑफ द बॉक्स मुद्द्यांवर जाऊन चर्चा केली. आपला तिसरा पॉडकास्ट जो असेल तो आणि शेवटचा पॉडकास्ट या सिरीज मधला तो अधिवासांबाबत असेल. कारण मगाशी जी मी जसं म्हटलं की भारत हा विविधतेचा देश आहे, तसा तो जैवविविधतेचा सुद्धा देश आहे. म्हणजे आपल्याकडे सुंदरबन सुद्धा आहे आणि आपल्याकडे हिमालय सुद्धा आहे. त्यामुळे चांद्यापासून बांद्यापर्यंतचा जसा महाराष्ट्र आहे, तसा काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंतचा आपला देश आहे, जिथे मातीचे प्रकार वेगळे आहेत, जंगलांचे प्रकार वेगळे आहेत, वृक्षांचे प्रकार वेगळे आहेत, आणि त्या सगळ्यांच्या आधारावर उभ्या राहिलेल्या वन्यजीवांचे प्रकार सुद्धा निरनिराळे आहेत. म्हणजे जो बुलबुल पक्षी आपल्याला इथे जसा दिसतो, काश्मीरमध्ये तो जरासा गुबगुबीत होतो. नुसते वन्यजीव नाहीत तर डोमेस्टिक प्राणी सुद्धा तसे आहेत, लोक सुद्धा तसे आहेत. धन्यवाद ऋषिकेश चव्हाण, आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. पाहत राहा MHA MTB, लाईक करा, शेअर करा, त्याच्या खाली आपल्या कमेंट जरूर नोंदवा.
धन्यवाद ऋषिकेश. धन्यवाद.